सोमवारी ठाकरे गटाचा निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे मतदार यादी घोळ करणार उघड। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण। पाय लटपटायला लागले म्हणून शिंदे दिल्लीला गेले, संजय राऊत यांची शिंदेंवर टीका। फरार आरोपी गोपाळ बदने पोलिसांना शरण, महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याची शक्यता। सुरेश धसांनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट, एसआयटी स्थापन करून घटनेची चौकशी करावी, आमदार सुरेश धस यांची मागणी। फलटणमधील विविध विकास कामांचं आज लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन। फलटण पीडितेची ओळख उघड करणं निर्लज्जपणाचं काम, चित्रा वाघ यांचा अंबादास दानवे यांच्यावर निशाणा। सिंधुदुर्गात राणे बंधू आमने सामने येण्याची शक्यता, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवण्याची शक्यता, नारायण राणेंच्या भूमिकेकडे लक्ष। रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, जैन मंदिराबाबत शिंदेंना देणार माहिती, जैन मंदिरात येण्याचं धंगेकरांकडून एकनाथ शिंदेंना निमंत्रण। कमला नेहरू रुग्णालयातून दत्तक घेतलेला पोरगा, गणेश बिडकरांच्या आरोपांना रवींद्र धंगेकरांचं उत्तर। नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या रिंगणात मनसे उतरण्याची शक्यता, सुरक्षित पॅनलची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला फटका, शेतकऱ्यानं 10 एकरवरील सोयाबीनला लावली आग, वर्ध्याच्या साहूर भालेवाडी येथील घटना। गोंदियात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। चांदवडमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल, कांद्याच्या शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी परतीचा पाऊस, हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस येलो अलर्ट, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन। धुळ्यातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, अपघाताचं प्रमाण वाढलं, प्रशासनाचं दुर्लक्ष। बछड्याच्या विरहात वाघीण चवताळली, धावत्या दुचाकीस्वारावर झडप, चंद्रपूर मूल मार्गावरील थरार। गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद, खराब हवामानामुळे मेरीटाईम बोर्डाचा निर्णय, मुंबईत परतणाऱ्या पर्यटकांची गैरसोय।